विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 उष्णता या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून अचूक पर्याय लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहिलाच प्रश्न असतो तुम्हाला। अचूक पर्याय निवडून त्या पर्यायाचे वर्णाक्षर तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे आहे। पहा, पहिला बहुपर्यायी प्रश्न काय आहे? पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी टिंबटिंब याचा उपयोग करतात, म्हणजे टिंबटिंबचा उपयोग करतात। आता पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी होपचे उपकरण याचा उपयोग करतात। आता हे उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये कसं लिहिणार आहात? तर प्रश्न 1 तुम्ही टाकलेला असेल, त्यामधील पहिली रिकामी जागा आहे 1 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजे फक्त तुम्ही बी लिहिणार आहात। प्रश्न 1 त्यामधील पहिला उपप्रश्न 1 आणि उत्तर बी। असंच त्यातला दुसरा उपप्रश्न। तर दुसरा प्रश्न काय आहे? जेव्हा पाणी उकळून त्याचे वाफेत रूपांतर होते तेव्हा, आता पाणी उकळून वाफेत रूपांतर होते तेव्हा काय होतं? तर उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते, हे त्याचं उत्तर आहे। तर त्याचा पर्याय आहे ए, म्हणजे 2चं उत्तर तुम्ही लिहिणार आहात ए। तिसरा उपप्रश्न, जर वाफेचे रूपांतर पाण्यात होत असेल तर जर वाफेचे रूपांतर पाण्यात होत असेल तर उष्णता बाहेर टाकली जाते पण तापमान स्थिर राहते। हा सुद्धा पर्याय काय आहे? ए आहे, म्हणजे इथं ए येईल। चौथा बहुपर्यायी प्रश्न, बर्फ वितळताना त्याचे आकारमान। आता बर्फ वितळताना आकारमान काय होते? तर कमी होते। बर्फ ज्यावेळी वितळतो त्यावेळी त्याचे आकारमान कमी होते आणि हा पर्याय क्रमांक आहे बी। या ठिकाणी आधी सी आणि नंतर बी झालेला आहे, काही हरकत नाही। या उत्तराला पर्याय बी आहे, म्हणजे आपण इथं काय लिहिणार आहोत? बी। तर परीक्षेला तुम्ही या पद्धतीने उत्तरे लिहिणार आहात। पुढे बर्फ किंवा पाणी, इथं मध्ये ऑब्लिक आहे, हा असा पदार्थ आहे की जो वितळताना आकुंचन पावतो व गोठताना प्रसरण पावतो। पर्याय सी। पहा, बर्फ किंवा पाणी हा असा पदार्थ आहे की जो वितळताना आकुंचन पावतो, त्याचं आकारमान कमी होतं आणि गोठताना मात्र तो प्रसरण पावतो। 0°C तापमानाचे 1 ग्रॅम बर्फ वितळून त्यापासून 0°C तापमानाचे 1 ग्रॅम पाणी तयार होण्याकरिता टिंबटिंब कॅलरी उष्मा लागेल। तर 0°C तापमानाचे 1 ग्रॅम बर्फ वितळवून त्यापासून 0°C तापमानाचे 1 ग्रॅम पाणी जर तयार करायचे असेल तर 80 कॅलरी इतका उष्मा लागतो। पाण्याच्या बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा। तर पाण्याच्या बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा 540 कॅलरी पर ग्रॅम इतका असतो। बर्फाच्या वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा 80 कॅलरी पर ग्रॅम इतका असतो। पर्याय क्रमांक बी। पुढील उपप्रश्न, पाण्याचे तापमान 4°C पासून 0°C पर्यंत कमी केले तर त्याचे आकारमान वाढते आणि घनता कमी होते। पहा, पाण्याचे तापमान 4°C पासून 0°C पर्यंत कमी केले तर पाण्याचे आकारमान वाढते आणि घनता मात्र कमी होते। 4°C तापमानाच्या पाण्याची घनता टिंबटिंब असते। तर 4°C तापमानाच्या पाण्याची घनता 1 × 10³ किलोग्रॅम पर मीटर घन इतकी असते। टिंबटिंब तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते। तर 4°C तापमानालाच पाण्याची घनता काय असते? सर्वात जास्त असते। 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5° ते 15.5° पर्यंत वाढवण्यासाठी टिंबटिंब उष्णता लागते। तर 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5° ते 15.5° वाढवण्यासाठी
4180 कॅलरी इतकी उष्णता लागते. प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक आहेत की बरोबर ते लिहा. वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा ग्रॅम पर कॅलरी या एककात व्यक्त करतात. तर हे विधान चुकीचे आहे. पाण्याचे तापमान 0°C पासून 10°C सेल्सिअसपर्यंत वाढत नेल्यास पाण्याचे आकारमान सतत वाढत जाते. चूक. दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असते. बरोबर. 1 किलो कॅलरी बरोबर 4.18 जूल. चूक. विशिष्ट उष्माधारकता कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस या एककात व्यक्त करता येते. बरोबर. वितळणाचा अप्रकट उष्मा Q बरोबर mL. बरोबर. सापेक्ष आर्द्रता 60° पेक्षा जास्त असल्यास हवा दमट असल्याचे जाणवते. हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असल्यास हवा कोरडी असल्याचे जाणवते. हेही वाक्य बरोबर आहे. सापेक्ष आर्द्रता या राशीस एकक नसते. बरोबर, कारण सापेक्ष आर्द्रता हे गुणोत्तर आहे, त्यामुळे त्यास एकक नसते. प्रश्न तिसरा, गटातील वेगळा घटक ओळखा. तापमान, वहन, अभिसरण आणि प्रारण यामधील वेगळा घटक आहे तापमान. जूल, अर्ग, कॅलरी आणि न्यूटन, तर यामधील वेगळा घटक आहे न्यूटन. कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस, किलो कॅलरी पर किलोग्रॅम अंश सेल्सिअस, अर्ग पर ग्रॅम अंश सेल्सिअस यामध्ये वेगळा घटक आहे कॅलरी पर ग्रॅम. हा वेगळा आहे. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. तापमानाची एकके सांगा. आता तापमान हे अंश सेल्सिअस, अंश फॅरनहीट व केल्विन या एककामध्ये मोजले जाते. तर ही तापमानाची एकके आहेत. ऊर्जेची एकके सांगा. अर्ग, जूल व कॅलरी ही ऊर्जेची एकके आहेत. जूल व कॅलरी यामधील संबंध सांगा. तर 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल हा जूल आणि कॅलरीमध्ये असलेला संबंध आहे. अर्ग व जूल यामधील संबंध सांगा. तर 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, हे संबंध नीट लक्षात ठेवा. तुम्हाला उदाहरणे सोडवताना किंवा एका मार्काच्या प्रश्नांमध्ये असे प्रश्न विचारले जातात. अर्ग व किलो कॅलरी यामधील संबंध सांगा. तर 1 किलो कॅलरी बरोबर 4.18 गुणिले 10⁻⁴ अर्ग. जूल व किलो कॅलरी यामधील संबंध सांगा. 1 किलो कॅलरी बरोबर 4.18 गुणिले 10⁻³ जूल. सातवा प्रश्न, विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1° ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. पहा, पुन्हा एकदा ऐका. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1° ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजेच त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. आठवा प्रश्न, उष्णतेची एकके सांगा. जूल, अर्ग, कॅलरी, किलो कॅलरी ही उष्णतेची एकके आहेत. व्याख्या लिहा. 1 किलो कॅलरी उष्णता. तर 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे काय, असाही हा प्रश्न विचारला जातो. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5° ते 15.5° पर्यंत म्हणजेच 1° ने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. पहा, 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5° ते 15.5° पर्यंत म्हणजेच 1° ने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्या उष्णतेला 1 किलो कॅलरी उष्णता असे
म्हणतात. पुढील प्रश्न, व्याख्या लिहा 1 कॅलरी उष्णता. हा प्रश्नसुद्धा 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय असाही विचारला जाऊ शकतो. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजेच 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात. किलो कॅलरी व कॅलरीमधील संबंध सांगा. तर किलो कॅलरी आणि कॅलरीमध्ये काय संबंध आहे, तर 1 किलो कॅलरी बरोबर 10³ कॅलरी किंवा 1000 कॅलरी हा किलो कॅलरी आणि कॅलरीमध्ये संबंध आहे. व्याख्या लिहा पदार्थाचा उत्कलनांक किंवा पदार्थाचा उत्कलनांक म्हणजे काय. ज्या तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते परंतु तापमान स्थिर राहते त्या तापमानास त्या पदार्थाचा उत्कलनांक म्हणतात. पहा, ज्या तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते परंतु तापमान स्थिर राहते त्या तापमानास पदार्थाचा उत्कलनांक म्हणतात. पुढील प्रश्न, व्याख्या लिहा बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा किंवा बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे काय. एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. पुढील प्रश्न, पुनर्हिमायन म्हणजे काय किंवा व्याख्या लिहा पुनर्हिमायन. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. पहा, दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण अभ्यासा. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.